नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये जी भरती आलेली आहे, मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे, त्या अंतर्गत सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी नोकरीविषयक सर्व माहिती जी आहे ती आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपण सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला ही माहिती वेळेत आणि नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळाली जाईल. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आपण यामध्ये पाहूया की कोणकोणती पदे आहेत आणि कशी शैक्षणिक पात्रता लागणार आहे. सविस्तर माहिती पाहूया. व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, यामध्ये जर आपण टोटल जागाचा जर विचार केला, यामध्ये टोटल ज्या जागा आहेत त्या आहेत 255 टोटल जागा आहेत. यासाठी अप्लाय करत असताना वयाची अट जी आहे ती 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 ही जी 18 ते 38 आहे ती जनरल कॅटेगरी किंवा सर्वांसाठी आहे. याच्या अंतर्गत आपल्याला मागासवर्गीय जर असाल तर 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. तर 18 ते 38 मधील महाराष्ट्रातील किंवा देशातील कोणताही युवक ह्यासाठी अप्लाय करू शकतो आणि यामध्ये 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण जर आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये नोकरीचे ठिकाण आहे. महाराष्ट्रात तुमचे कोणत्याही जिल्ह्यामध्ये येथे पोस्टिंग केली जाऊ शकते. फीचा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी म्हणजेच खुला वर्गासाठी 1,000 रुपये, तर मागासवर्गीय किंवा ओबीसीसाठी 900 रुपीज फी देण्यात आली आहे. जर माजी सैनिक ह्यासाठी जर अप्लाय करत असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारची फी आकारावी किंवा पे करावी लागत नाही आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 21 जानेवारी 2024 असणार आहे. म्हणजे आपल्याला अजून 2 आठवड्याचा मोठा वेळ आहे. तर मित्रांनो, विचार करून आपण यासाठी अप्लाय करू शकता. ही जी मेगा जाहिरात आलेली आहे याच्या माध्यमातून आपण आपले जे सरकारी स्वप्न भरती व्हायचे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता. यामध्ये आपण जर वेतनचा विचार किंवा मानधनचा विचार केला तर 25,500 ते 81,100 हे मासिक वेतन या नोकरीमध्ये आपल्याला मिळू शकतं. तर यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, नोकरी ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असलं तरी बऱ्यापैकी नोकरीच्या जागा ह्या पुण्यासाठीच आहेत. आणि जर आपण म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार आपण बऱ्यापैकी अप्लाय करा, पुण्याला बऱ्यापैकी आपल्याला सर्व्हिस करण्याची चान्स मिळू शकतात. परीक्षेचे दिनांक, वेळ किंवा केंद्र जे कोणतं असणार आहे ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून कळवण्यात येते वेळोवेळी. त्याचबरोबर आपण www.mahapris म्हणजेच mahapris.gov.in या संकेतस्थळावर जाऊन डिटेल अशी माहिती करू शकता. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, 21 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेच्या अगोदर आपण अर्ज ह्या फायनल करावा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपण अप्लाय करायची लिंक व इतर अशी संपूर्ण माहिती दिली आहे. तर आपण डिस्क्रिप्शनमध्येही वाचू शकता की या भरतीविषयी सविस्तर अशी माहिती काय आहे. मित्रांनो, यानंतर आपण जे पाहणार आहोत, आपण आता सविस्तर पुढची माहिती पाहणार आहोत की यामध्ये पदे कोणती आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, 255 जागासाठी आपण ह्या वेबसाईटला जाऊन अप्लाय करू शकता. ही वेबसाईट जी आहे किंवा ही जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. तुम्ही तिथून डायरेक्ट क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ही वेबसाईट जी ओपन होऊन जाईल आणि नंतर अकाउंट रजिस्ट्रेशन करून आपण अप्लाय करू शकता. तर आता मित्रांनो, सर्वात प्रथम आता आपण जे पाहायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं की पदे कोणती आहेत आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता कोणती आहे. तर सर्वात प्रथम जे आपण जर पद पाहिलं मित्रांनो, तर क्लार्कचं पद आहे यामध्ये आणि टोटल जागा ज्या आहेत त्या 125 जागा आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त जागा ह्या क्लर्कसाठी आहेत. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर क्लार्कसाठी फक्त कोणत्याही शाखेतील पदवी असणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजेच जर आपण BA, BCom, BSc किंवा इतर कोणतीही पदवी आपल्याला असेल, कोणत्याही विद्यापीठाची पदवी असेल, तर आपण यासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये 125 जागाही देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर दुसरी जी हे आहे जागा आहे ते आहे सिनियर क्लार्क, 31 जागा, 31 पोस्ट आहेत. या पद क्रमांक 2साठी आपण कोणत्याही शाखेतील पदवी असणं ह्यासाठीही आवश्यक आहे. म्हणजे क्लर्क आणि सिनियर क्लर्कसाठी ज्या टोटल ज्या जागा आहेत त्या अराउंड 150च्या आसपास आहेत आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, आपण तिसरं जी जागा पाहणार आहोत ते आहे पद आहे ते स्टेनोग्राफर लोअर ग्रेड आणि त्यासाठी 4 टोटल जागा आहेत. तर यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता जी असणार आहे ती 10वी उत्तीर्ण आणि त्याचबरोबर स्टेनोग्राफरची जागा असल्यामुळे शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा इंग्रजी टायपिंग हे 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो,
यानंतर आपण चौथी जागा जी पाहणार आहोत तो मिश्रक नावाने जागा आहे. यामध्ये 27 जागा आपल्याला अवेलेबल आहेत. तर यामध्ये 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बी फार्मा किंवा डी फार्मा ह्यातली कोणतीही एक पदवी आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे 2 करू शकता. एक तर 10वी 12वी असेल तर अप्लाय करू शकता किंवा आपल्याकडे बी फार्मा डी फार्मा पदवी असेल तरी सुद्धा आपण अप्लाय करू शकता. आणि यामध्ये 27 पदे आहेत. त्यानंतर टीचर्सचा जर विचार केला, पद क्रमांक टीचरचा, तर यासाठी पण 10वी 12वी किंवा डी.एड असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढच्या पदाचा जर विचार केला आपण शिक्षक नंतर डायरेक्टर ऑफ सेविंगचा जर विचार केला तर यामध्ये 10 जागा आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 10वी उत्तीर्ण किंवा सुतारकाम किंवा 2 वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ह्या पुढच्या ज्या जागा आहेत त्या प्रत्येकासाठी आपल्याला 10वी उत्तीर्ण असणं हे कंपल्सरी बऱ्यापैकी करण्यात आलं आहे किंवा इतर जे त्या ह्याच्यानुसार आपल्याला शैक्षणिक जसं की शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या आपल्या लिपिक पदासाठी आहेत आणि त्यासाठी कोणत्याही पदातील किंवा कोणतीही पदवी असणं आपल्याकडे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही एक मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. यामध्ये अधिक वयोमर्यादा ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या, त्या लिंकवर जाऊन तिथं जी संपूर्ण माहिती वाचा. 21 जानेवारी 2024 रोजी रात्री 12च्या अगोदर ही डिटेल आणि व्यवस्थित काळजीपूर्वक अर्ज भरायचा, जेणेकरून कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज नाकारता किंवा रिजेक्ट केला जाऊ नये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये 255 जागांसाठी जी जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. या जाहिरात किंवा या नोकरी जी आलेली आहे याच्या संबंधात कोणत्याही प्रकारचे आपले प्रश्न असतील तर खाली डिस्क्रिप्शन किंवा कमेंटमधून आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही त्याच्यावर आपल्याला आमचा रिप्लाय कळवला जाईल. आणि तुम्ही MPSC अंतर्गत किंवा महाराष्ट्र पोलीसच्या अंतर्गत ही परीक्षेची तयारी करत असाल तर ही सुद्धा आपल्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र कारागृह जे असते ते महाराष्ट्र सरकारच्या अंडर किंवा पोलीस खात्याच्या अंतर्गत काम करत असते आणि त्यामधून आपण विविध असे सरकारी सेवा करण्याचा किंवा सरकारी म्हणजे सुविधा आपल्याला यातून मिळू शकतात. यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे पगाराचे आपण बघितलं तर 30,000 हा स्टार्टिंग असतो आणि 50,000पेक्षा जास्त हे पगार या भरतीसाठी किंवा ह्या ज्या जागा आपल्याला दिल्या आहेत त्यामध्ये मिळू शकतात. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही एकदम सोपी किंवा कमी ठेवून झाली, जसे की 10वी आणि 12वी ठेवून झाले आहे. त्यामुळे जर आपण MPSC किंवा इतरसाठी तयारी करत असाल तर आपल्यासाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे. परमनंट सरकारी जॉब मिळवायची सुवर्ण संधी सोडू नका. आणि दत्ता गुरुचरणीच्या प्रार्थना करून मी व्हिडिओ शेवट अंत करतो नाही, हेच म्हणजे हे करतो गुरुचरणी की आपल्या सर्वांचं सरकारी नोकर व्हायचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो आणि आपण लवकरात लवकर सरकारी नोकर किंवा नोकरी आपल्याला मिळो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार आणि परीक्षेची तयारी करा आणि अभ्यास व्यवस्थित सुरू करा. टेक केअर. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय.